लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय ते पाहिलेलं आहे आणि काही प्रॉपर्टीज सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए स्केलर प्रॉडक्ट हे सुद्धा आपण काही प्रॉपर्टीज पाहिलेले आहे. तर त्या परत एकदा मी काय करते, रिपीट करते. तर स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय आहे, पी बार डॉट, सपोज हा पी बार आणि क्यू बार वेक्टर आहेत आणि पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू काय, पी इंटू क्यू इंटू काय, कॉस ऑफ थिटा. सपोज हे दोन्ही वेक्टर आहेत, पी बार वेक्टर आणि क्यू बार वेक्टर, आणि त्या दोन्ही वेक्टर मधील अँगल हा काय, थिटा. मग स्केलर प्रॉडक्ट इज डिफाइंड ॲज पी इंटू क्यू इंटू काय, कॉस थिटा. तर मग वी कॅन राईट दिस ऑल्सो ॲज, त्यातील फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू पी इंटू इन ब्रॅकेट क्यू कॉस थिटा. क्यू कॉस थिटा म्हणजे क्यूचा कॉम्पोनंट आहे इन द डायरेक्शन ऑफ काय, पी बार वेक्टर. म्हणजे कशाचा प्रॉडक्ट आला, प्रॉडक्ट ऑफ काय, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ काय, पी बार. म्हणजे पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये. आपण आणखीन असंही लिहू शकतो, क्यू इंटू काय लिहिता येईल, पी इंटू कॉस थिटा असं पण लिहिता येईल आपल्याला. मग क्यू वेक्टरची मॅग्निट्यूड आणि इंटू काय आहे, हिअर कॉम्पोनंट कुणाचा आहे, पी वेक्टरचा, आणि कशाच्या डायरेक्शन मध्ये येतो तो, क्यू वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये. ही पहिली प्रॉपर्टी झाली. म्हणजे स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. नंतरचं सेकंड कोणती पाहिले आपण, वेक्टर स्केलर प्रॉडक्ट इज ए कम्युटेटिव्ह. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू काय, क्यू बार डॉट काय, पी बार. ही आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. आणि नंतर थर्ड प्रॉपर्टी कोणती आहे, स्केलर प्रॉडक्ट इज ए ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करते ऑफ ए मल्टिप्लिकेशन. मग दॅट इज सपोज पी बार, क्यू बार आणि आर बार आर द थ्री वेक्टर्स, आणि पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इट इज इक्वल टू काय, पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट काय, आर बार. ही काय झाली थर्ड प्रॉपर्टी. आणि याच्या नंतरची जी प्रॉपर्टी आहे, स्पेशल केसेस आहे, म्हणजे हिअर पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू काय, पी इंटू क्यू इंटू काय, कॉस थिटा. तर त्यातील फर्स्ट जे आहे, इफ थिटा इक्वल टू 0, थिटा जर 0 असेल तर कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. कॉस ऑफ 0 इक्वल टू 1. आणि कॉस 0 1 असेल तिथं 1 टाकता येईल. मग देन काय होणार आहे, देन पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू पी इंटू क्यू. म्हणजे त्या दोघांच्या मॅग्निट्यूडचा काय आहे, प्रॉडक्ट आहे. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू काय, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर इफ थिटा इक्वल टू 0. आणि जर समजा आता विथ इट सेल्फ घेतलं आपण, डॉट प्रॉडक्ट विथ इट सेल्फ, पी बार डॉट पी बार असं जर घेतलं तर काय येणार, पी इंटू पी इंटू कॉस 0 ची व्हॅल्यू 1. म्हणजे किती मिळतं आपल्याला, पी स्क्वेअर मिळतं. पी बार डॉट पी बार इक्वल टू काय, पी स्क्वेअर. म्हणजे डॉट प्रॉडक्ट विथ इट्स सेल्फ इक्वल टू काय आहे, स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. त्या वेक्टरची काय, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे. आणि नंतर आहे, समजा युनिट वेक्टर साठी आपण कन्सिडर करू युनिट वेक्टर आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आय कॅप डॉट आय कॅप इट इज इक्वल टू काय, दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे 1 इंटू 1 आणि इंटू काय, कॉस 0 ची व्हॅल्यू किती, 1. म्हणजे किती मिळतं, 1 मिळतं. मग सिमिलरली आपल्याला काय लिहिता येईल, सिमिलरली आय कॅप डॉट आय कॅप इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 1 मिळालं. हे युनिट वेक्टरचं डॉट प्रॉडक्ट विथ इट सेल्फ ती व्हॅल्यू किती मिळते, 1 मिळते. हे झालं थिटा इक्वल टू 0 साठी. थिटा इक्वल टू 0 साठी म्हणजे हे दोन्ही वेक्टर कसे असतात, ते पॅरलल. आता सेकंड केस आहे ही, थिटा इक्वल टू 180 डिग्री. थिटा किती आहे, 180 डिग्री. आणि कॉस ऑफ 180 ची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. मग ही व्हॅल्यू टाकली आपण तर पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू काय येणार आहे, 180 डिग्री. म्हणजे ते वेक्टर कसे राहतील, अँटी पॅरलल राहतील.
मग पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय येणार पी इंटू क्यू इंटू कॉस 180 ची व्हॅल्यू -1 तर मायनस काय येणार आहे पी इंटू क्यू एवढे काय येणार आहे त्याचा डॉट प्रॉडक्ट राहील. आणि आता थर्ड केस आपण कन्सिडर करू की थिटा इक्वल टू किती आहे 90 डिग्री आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. कॉस ऑफ 90 डिग्री इक्वल टू काय आहे 0. मग ते टाकू आपण देअरफॉर पी बार डॉट क्यू बार आता इट इज इक्वल टू काय आहे पी इंटू क्यू इंटू काय 0 म्हणजे किती येणार आहे हिअर 0 येणार. म्हणजे ते दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा म्हणजे स्केलर प्रॉडक्ट 0 केव्हा येतो की theta equal to 90 degree that is when two vectors are perpendicular to each other then their scalar product is equal to 0. scalar product 0 राहतो. आणखी vice versa मध्ये काय म्हणता येईल आपल्याला की scalar product of two vector is 0 then given vectors are perpendicular to each other असं म्हणता येईल आपल्याला. मग आता आपण युनिट वेक्टर साठी कन्सिडर करू आय कॅप आणि जे कॅप परपेंडिकुलर आहे. मग आय कॅप डॉट जे कॅप हे दोन्ही परपेंडिकुलर आहे त्यांचा डॉट प्रॉडक्ट सुद्धा काय राहणार आहे 0 म्हणजे स्केलर प्रॉडक्ट. तसंच सिमिलरली जे कॅप डॉट के कॅप हे सुद्धा काय परपेंडिकुलर आहे मग त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 राहणार. आणि नंतर के कॅप डॉट आय कॅप हा सुद्धा काय डॉट प्रॉडक्ट 0. आणि तसंच कम्युटेटिव्ह आहे डॉट प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह पण आहे म्हणजे स्केलर प्रॉडक्ट. आपण असे लिहू शकतो जे कॅप डॉट आय कॅप इट इज इक्वल टू काय के कॅप डॉट जे कॅप आणि इट इज इक्वल टू काय आय कॅप डॉट के कॅप हे सुद्धा किती राहणार आहे 0च राहणार कारण हे परपेंडिकुलर आहेत. मग आपण हे काय युनिट वेक्टर साठीच्या काय प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. परपेंडिकुलर असेल तर काय राहणार आहे त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा काय असतो 0 असतो. आणि आता आपल्याला पुढची 5 नंबरची प्रॉपर्टी पाहिजे आहे. प्रॉपर्टी का आहे आता आपल्याला काय करायचं त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा डॉट प्रॉडक्ट. मग सपोज स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट रेक्टँग्युलर कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. मग सपोज लेट पी बार इक्वल टू पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप आणि प्लस पी झेड इंटू काय आहे के कॅप. मग त्याच्या रेक्टँग्युलरच्या फॉर्म मध्ये आपण कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला आणि क्यू बार वेक्टर काय लिहिताना आपल्याला क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय येणार आहे के कॅप. मग देअरफॉर काय घ्यायचं आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे म्हणजे स्केलर प्रॉडक्ट पी बार डॉट क्यू बार इट इज इक्वल टू ह्या फॉर्म मध्ये लिहू आपण पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू काय जे कॅप प्लस पी झेड इंटू काय के कॅप. डॉट का आहे क्यू बार वेक्टर डॉट क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू काय जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप. मग पी एक्स आयने आय कॅपने याला मल्टिप्लाय करायचं पी वाय जे कॅपने सुद्धा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि प्लस पी झेड इंटू के कॅपने सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल. दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला पी एक्स इंटू आय कॅप डॉट क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप इट इज इक्वल टू काय क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप आणि प्लस आता पी झेड इंटू के कॅप ने मल्टिप्लाय करायचं पी झेड इंटू के कॅप डॉट काय क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप
आणि प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप असं लिहिता येईल आपल्याला. मग डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण पी एक्स इंटू क्यू एक्स काय येणार आहे दिस इज इक्वल टू पी एक्स इंटू क्यू एक्स आणि इंटू काय आय कॅप डॉट आय कॅप ह्या फॉर्ममध्ये येणार. मग इट इज इक्वल टू इंटू आय कॅप डॉट आय कॅप असं येणार. नंतर पी एक्स इंटू क्यू वाय इंटू काय आय कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स इंटू क्यू वाय आणि इंटू आय कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स इंटू काय क्यू झेड आय कॅप डॉट काय के कॅप पी एक्स इंटू क्यू झेड इंटू आय कॅप डॉट के कॅप. हे झालं पहिलं. आता हे सेकंड पी वाय इंटू क्यू एक्स प्लस पी वाय इंटू क्यू एक्स आणि जे कॅप डॉट काय येणार आय कॅप येणार इंटू जे कॅप डॉट आय कॅप प्लस पी वाय इंटू क्यू वाय इंटू काय आहे जे कॅप डॉट जे कॅप डॉट जे कॅप आणि प्लस पी वाय इंटू क्यू झेड इंटू जे कॅप डॉट काय आहे के कॅप पी वाय इंटू क्यू झेड इंटू काय आहे जे कॅप डॉट के कॅप. आता नंतर तर थर्ड पी झेड इंटू क्यू एक्स इंटू के कॅप डॉट आय कॅप पी झेड इंटू क्यू एक्स इंटू के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड इंटू क्यू वाय इंटू काय के कॅप डॉट जे कॅप आणि प्लस हे मल्टिप्लाय केलं आपण डॉट प्रॉडक्ट घेतला आणि इकडे डॉट प्रॉडक्ट घेऊ पी झेड इंटू क्यू झेड पी झेड इंटू क्यू झेड इंटू के कॅप डॉट के कॅप असं आलं. मग काय टाकू आपण सिन्स किंवा ॲज आय कॅप डॉट आय कॅप इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इक्वल टू 1 and I cap dot j cap equal to I cap dot k cap it is equal to j cap dot I cap it is equal to काय आहे j cap dot k cap equal to k cap dot I cap आणि it is equal to k cap dot j cap हे काय आहे 0 टाकायचं. इथं 1 येणार दिस इज इक्वल टू पी एक्स इंटू क्यू एक्स इंटू काय 1 प्लस पी एक्स इंटू क्यू वाय इंटू काय 0 आणि प्लस पी एक्स इंटू क्यू झेड इंटू काय आहे 0 परत इथं प्लस पी वाय इंटू क्यू एक्स इंटू काय 0 आणि प्लस पी वाय इंटू क्यू वाय हे किती येणार आहे 1 आणि प्लस पी वाय इंटू क्यू झेड हे किती येणार आहे 0 प्लस पी झेड इंटू क्यू एक्स हे काय येणार इथं 0 हा डॉट प्रॉडक्ट आणि प्लस पी झेड इंटू क्यू वाय हे किती येतं 0 आणि प्लस पी झेड इंटू क्यू झेड हे काय 1 म्हणजेच मग काय लिहिता येईल इट इज इक्वल टू पी एक्स इंटू क्यू एक्स प्लस पी वाय इंटू क्यू वाय आणि प्लस पी झेड इंटू काय क्यू झेड. म्हणजे मग पी बार डॉट क्यू बार आपल्याला एवढं मिळालं. पी बार वेक्टर म्हणजे हे त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये आणि क्यू बार वेक्टर हा त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये. मग त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय करस्पॉन्डिंग पी एक्स इंटू क्यू एक्स करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटच्या प्रॉडक्टची काय आहे सम आहे पी एक्स इंटू क्यू एक्स प्लस पी वाय इंटू क्यू वाय आणि प्लस काय आहे पी झेड इंटू क्यू झेड म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटच्या प्रॉडक्टच्या सम इतका आहे डॉट प्रॉडक्ट. ही एक प्रॉपर्टी झाली. आपण त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये काय केलेलं आहे एक्सप्रेस केलेलं आहे. आणि नंतरची जी प्रॉपर्टी आहे ही झाली 6 नंबरची प्रॉपर्टी आणि त्याच्या पुढची आता 7 नंबरची प्रॉपर्टी. हे काय प्रूव्ह करायला नाहीये फक्त आपल्याला काय करायचं याचा यूज करायचा आहे त्याच्यावरती एक्झाम्पल्स असतात.
पुढच्या 7 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे ए बार डॉट बी बार इट इज इक्वल टू बी बार डॉट सी बार असं असेल. बी बार डॉट सी बार ह्या ते ए बार डॉट सी बार आहे. ए बार डॉट सी बार तिथे ए बार सारखंच आहे म्हणजे बी बार डॉट सी बार बी बार आणि सी बार इक्वलच असेल असं नाहीये. एखाद्या वेळेस असू शकतं पण प्रत्येक वेळेस असेलच असं नाहीये. मग यातलं इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इक्वल टू सी बार. नॉट नेसेसरी दॅट बी बार इक्वल टू सी बार. आणि ऑल्सो वी कॅन राईट ॲज. आता हे कसं लिहिता येईल. ए बार डॉट बी बार इट इज इक्वल टू काय ए बार डॉट सी बार आहे. मग ए बार डॉट बी बार मायनस काय लिहिता येईल ए बार डॉट सी बार असं लिहिता येईल. आणि इकडे काय राहणार आहे 0 राहणार आहे. मग ए बार डॉट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार बी बार मायनस काय सी बार इक्वल टू काय मिळणार आपल्याला 0 मिळणार. म्हणजे मग एक तर काय ए बार इक्वल टू 0 राहणार किंवा मग काय राहणार हे दोन्ही वेक्टर कशा राहतील परपेंडिक्युलर राहील. ए बार वेक्टर आणि बी बार मायनस सी बार हे परपेंडिक्युलर असल्यानंतर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा काय असतो 0 असतो. म्हणजे ए बार इक्वल टू 0 राहील किंवा ए बार इज परपेंडिक्युलर टू काय बी बार मायनस सी बार याला काय राहणार आहे परपेंडिक्युलर राहणार. आणि इट इज डज नॉट नेसेसरी इम्प्लाय दॅट बी बार मायनस सी बार इट इज इक्वल टू काय 0 म्हणजे डज नॉट नेसेसरी. and therefore here it is not necessary if a bar dot b bar equal to a bar dot c bar it is not necessary that b bar equal to c bar. म्हणजे त्याची गरज नाही पडत आहे दोन्ही इक्वल दाखवण्याची. ही एक प्रॉपर्टी झाली आता. आणि आता आपण पाहिलेलं आहे स्केलर प्रॉडक्ट पाहिला आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपण काय केलेल्या पाहिलेल्या आहेत कॅरेक्टरिस्टिक. आणि स्केलर प्रॉडक्टचे एक्झाम्पल म्हणजे वर्क. वर्क हे काय आहे वर्क स्केलर क्वांटिटी आहे. आणि वर्क इट इज इक्वल टू काय एफ बार डॉट काय आहे एफ बार डॉट एस बार म्हणजे फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर यांचा काय स्केलर प्रॉडक्ट आहे. जर समजा आता ते दोन्ही एका डायरेक्शन मध्ये असेल तर आणि म्हणजेच काय दोन्ही जर समजा असं असेल डिफरंट डायरेक्शन मध्ये समजा ती टॉय कार आहे. टॉय कार समजा ह्या डायरेक्शन मध्ये हा फोर्स आहे एफ आणि ह्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे दोन्ही एका डायरेक्शन मध्ये नाहीये. तर मग काय येणार आहे इथून आपण परपेंडिक्युलर टाकणार डिस्प्लेसमेंट वरती. हा जो कॉम्पोनंट आहे फोर्सचा एफ कॉस थिटा आहे आणि कशाच्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स वेक्टर हे एका डायरेक्शन मध्ये असेल तर आपण वर्क काय घेतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असे घेतो. मग वर्क इक्वल टू काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय याचा वेक्टर घ्यावा लागेल आपल्याला याचा कॉम्पोनंट त्याच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे एफ बार डॉट एस बार म्हणजे एफ इंटू कॉस थिटा आणि इंटू काय आहे एस मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करून डब्ल्यू इक्वल टू म्हणजे एफ इंटू एस इंटू काय कॉस थिटा. आपल्याला यांनी काय करता येईल वर्क फाइंड आउट करता येईल म्हणजे दोन्ही एका डायरेक्शन मध्ये नसेल तर. म्हणजे वर्क हे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचा कसा आहे स्केलर प्रॉडक्ट आहे किंवा डॉट प्रॉडक्ट म्हणता येईल. आणि तसंच सिमिलरली पॉवर सुद्धा काय डॉट प्रॉडक्ट आहे. पॉवर कशाचा डॉट प्रॉडक्ट आहे एफ बार डॉट बी बार म्हणजे फोर्स वेक्टर आणि व्हेलॉसिटी वेक्टर याचा काय आहे डॉट प्रॉडक्ट आहे. पॉवर सुद्धा हे त्याचं एक्झाम्पल आहे. वर्क हे एक एक्झाम्पल होईल. पॉवर सुद्धा आहे पॉवर स्केलर क्वांटिटी आहे आणि इट इज द डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड व्हेलॉसिटी वेक्टर याचा डॉट प्रॉडक्ट आहे. मग हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स. आणि आता आपण याच्यावरती एक्झाम्पल पाहू एक डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करण्याचं. मग फॉर एक्झाम्पल आहे 2.6 आहे. फाइंड द स्केलर प्रॉडक्ट ऑफ द टू व्हेक्टर्स. दोन व्हेक्टरचं स्केलर प्रॉडक्ट काढायचा. मग त्यात v1 बार दिलेला आहे इट इज इक्वल टू काय आय कॅप प्लस 2 कॅप आणि प्लस काय आहे 3k कॅप 2 कॅप आणि v2 बार इट इज इक्वल टू काय आहे 3i कॅप प्लस 4j कॅप
आणि मायनस काय आहे 5k कॅप, -5k कॅप. मग आपल्याला काय करायचं, स्केलर प्रॉडक्ट काढायचा आहे ह्या दोन्ही वेक्टरचा. मग v1 बार डॉट v2 बार इट इज इक्वल टू हा वेक्टर i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप आणि डॉट काय आहे 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस काय आहे 5k कॅप. मग आपण त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये जर वेक्टर लिहिला तर त्याचा p बार डॉट q बार इट इज इक्वल टू काय आलं होतं px इंटू qx प्लस py इंटू काय qy आणि प्लस pz इंटू काय qz हे आलं होतं. मग हे px py आणि pz म्हणजे 1 2 आणि 3 याचे i कॅप j कॅप आणि k कॅपचे कोएफिशियंट. इथे सुद्धा qx qy आणि qz. मग यांचा करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटच्या प्रॉडक्टची सम. याचा कॉम्पोनंट किती आहे 1, याचा कॉम्पोनंट किती आहे 3, 1 प्लस 1 इंटू 3 नंतर प्लस 2 इंटू किती घ्यावं लागेल 4 आणि प्लस 3 इंटू किती -5. यांच्या करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटचा आपण प्रॉडक्टची सम घेऊ. मग 1 इंटू 3 3 प्लस 2 इंटू 4 किती 8 आणि 3 इंटू -5 किती होणार आहे -15. मग काय येणार आहे हे 11 -15 तर किती येणार आहे -4. ह्या दोन्ही वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट आपल्याला किती मिळाला -4 मिळाला. हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. मग बाकीचे काय आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही. i कॅप डॉट 3i कॅप प्लस i कॅप डॉट 4j कॅप असे घ्यायची गरज नाही. डायरेक्टली आपण काय त्याच्या करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटच्या प्रॉडक्टची सम घेऊ शकतो. याने आपल्याला काय करता येईल स्केलर प्रॉडक्ट फाइंड आउट करता येईल. हे एक्झाम्पल झालं म्हणजे आपलं स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर कंप्लीट झालेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहू वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स.